दुचाकीने ठोस मारलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. कृषी सहाय्यकाने त्याचे दुचाकीने ठोस मारल्याची गावात चर्चा. दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजीच्या संध्याकाळी अंदाजे 7:30 वाजताच्या दरम्यान पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सांडवा येथे एका दुचाकीने गावातीलच एका व्यक्तीला जो पायी चालत होता त्यास मागून जोरदार धडक दिली. त्या व्यक्तीचा दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजीच्या संध्याकाळी अंदाजे 7:30 वाजताच्या सुमारास सांडवा येथील रहिवाशी माधव उदयभान टिपरे वय 57 वर्ष हे रस्त्यावरून बाजूलाच राहत असलेल्या नातेवाईकांच्या घरी रस्त्याने पैदल जात होते. पुसद शेंबाळपिंपरी रोडवरील साहेबराव झाडे राहणार सांडवा यांच्या शेताजवळ शेंबाळपिंपरीकडून येणारी मोटरसायकल पॅशन प्रो वाहन क्रमांक MH29W3427 च्या चालकाने पायी चालत असलेल्या माधव उदयभान टिपरे यांना मागून जोरदार धडक दिली. सदर अपघात जिल्हा परिषद शाळा सांडवाच्या जवळ घडला. घटना घडताच बाजूलाच बसून असलेल्या गावातील व्यक्तींनी तात्काळ धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या माधव उदयभान टिपरे यांना पुसद येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केले. परंतु डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला असल्यामुळे त्यांना तात्काळ मेघे सावंगी वर्धा येथे रेफर केले. तेथील डॉक्टरांनी असे सांगितले की माधव टिपरे यांच्या डोक्यामध्ये रक्ताचे गोळे झाले आहे. त्या ठिकाणी एक दिवस उपचार केल्यानंतर त्या ठिकाणावरून पुन्हा नांदेड येथे रेफर करण्यात आले. नांदेड येथे सुमारे 2 दिवस उपचार चालला. तेथून घरी वापस आणण्यात आले. दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी माधव टिपरे यांची तब्येत सिरियस झाल्यामुळे त्यांना पुसद येथे आणतेवेळी रात्री 9 वाजताच्या सुमारास वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. तेथून माधव टिपरे यांच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या दुचाकीमार्फत हा अपघात घडला पॅशन प्रो वाहन क्रमांक MH29W3427 ही दुचाकी कृषी सहाय्यक पदावरील अधिकारी व्यक्ती चालवत असल्याची माहिती गावकऱ्यांमार्फत मिळालेली आहे. ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी या दुचाकीला कोंबडीसुद्धा बांधून असल्याची माहिती गावकऱ्यांनी सांगितली. सदर घटनेचा तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथील मसूद शेख हे करीत आहे.